मेजावरतून द्रव्य कुणाचे लुटू नका, हे का नाही सांगितलं? हे सांगायला पाहिजे होतं ना. आहेच त्यातली आहे कविता. त्याच्याही पुढं बोतड पुतळे पथापथावर ही थोरांची विडंबना, कणभर त्यांचा मार्ग अनुसरा, वांज गोडवे गाऊ नका, हेही सोडून दिलं. आणि त्याच्या पुढे आता सांगायचं की नाही विचार करत होतो, पण सांगून टाकतो, हेही सोडलं. सत्ता तारक सुधा असे, पण सुराही मादक सहज बने. सत्ता धारक सुधा असे, पण सुराही मादक सहज बने. करीन मंदिरी मी मदिरालय, अशी प्रतिज्ञा घेऊ नका. हेही वाचलं असतं तर कदाचित दादा तुम्हाला पुन्हा अजून एक आठवण करूनच देतो. त्यातली शेवटची ओळ तुम्ही वाचली नाही. पाप कृपणता पुण्य सदैता, संत वाक्य हे सदा स्मरा, हे शेवटचं वाक्य होतं. हेही वाक्य त्यांनी वाचली नाही. मला वाटतं की हे वाक्य जर तुम्ही मुद्दाम गाळलं असावं, कारण यातून तुम्हाला ते पचनी पडणार नाही असं मला वाटतं. हे अध्यक्ष महोदय, हे बजेट जे मांडलं गेलं, हे बजेट गोरगरीब, शेतकरी, उद्योग, बेरोजगार आणि एकूणच राज्याच्या व्यवस्थेला खड्ड्यात घालणारं हे अर्थसंकल्प आहे. आणि म्हणून हे बजेट जे आहे हे गरीब, सर्वसामान्य जनता, शेतकरी, मध्यमवर्गीय यांचा सर्वांचा भ्रमनिराश करणारा हा अर्थसंकल्प आहे. म्हणूनच या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून आम्ही जे काही प्रश्न उपस्थित केलेत त्याला आपण त्या उत्तर नक्की मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. राज्याची आर्थिक स्थिती बिघडवणारं, उधळपट्टीला आणि भ्रष्टाचाराला वाव देणारं हे बजेट आहे. आणि हा असा बजेट आपण महाराष्ट्राला भविष्यात प्रगतीकडे नेणारा नसून महाराष्ट्राला खड्ड्यात घालणारा ठरेल. महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये आता वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत.